दिवाळी सुरू आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये सारसबागेमध्ये लक्ष्मी मातेला लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं 16 किलो सोन्याची साडी परिधान। दिवाळी निमित्त लक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। सारसबागेमध्ये सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी। पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। दीपावली लक्ष्मीपूजनानिमित्त मंदिरामध्ये सजावटीसाठी 2 टन फुलांचा वापर। पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक पंत सचिव वाड्यामध्ये दीपोत्सव साजरा। राजवाडा परिसरात दिवे लावत दीपोत्सव साजरा। शेकडो लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशानं राजवाडा परिसर उजळून निघाला। ठाण्याच्या भिवंडीमधील चिमुकल्यांनी किल्ले रायगडचा हुबेहूब देखावा साकारला। संपूर्ण किल्ला लाल मातीने बनवला। किल्ला रायगड पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। साताऱ्यामधल्या सज्जनगड पहाटे हजारो मशालींनी प्रकाशमय। सज्जनगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन। यावेळेला फटाक्यांची सुद्धा आतषबाजी। नाशिकच्या वणीमध्ये दिवाळीनिमित्त पारंपरिक आदिवासींचे दिवाळी गीत गायत। नरहरी झिरवाळ यांच्याकडून आदिवासींचं दिंडवाळी गीत सादर। यवतमाळच्या राहुल गुल्हाने या कलाकारानं जुन्या काळातील 10 पैशाच्या नाण्यावर लक्ष्मीचं छायाचित्र साकारलं। या अनोख्या निर्मितीद्वारे कलाकार राहुल गुल्हाने यांनी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात। जळगावच्या सराफा बाजारामध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण। संध्याकाळी 4 नंतर सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1500 रुपयांनी घसरण। सोन्याचे दर जीएसटी सह 1,32,870 रुपयांवर।